नमस्कार. आज आहे मार्च 6 शेवटचा आठवडा मित्रांनो आणि आज बहिणींच्या खात्यावर 10वा हप्ता जमा होणार. त्याच्याविषयी अत्यंत मोठी खुशखबर आलेली आहे व सोबतच गुढीपाडव्यानिमित्त बहिणींचा हा सण अत्यंत आनंदात साजरा करण्याचे सुद्धा नियोजन झालेले आहे शासनातर्फे आणि तीच माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यामुळे चॅनलवर जर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून अशा पद्धतीचे नवनवीन अपडेट यूट्यूबवर तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील. चला तर आजच्या अपडेटकडे वळूया. लाडकी बहीण योजना 2025 आत्ताचे सर्वात मोठे अपडेट आलेले आहे. लाडक्या बहिणीला गुढीपाडव्याविषयी 5 मोठे गिफ्ट जे आहे ते मिळणार आहे. 10वा हप्ता तर मिळणारच आहे, परंतु सोबतच 5 मोठे गिफ्टसुद्धा बहिणींच्या खात्यावर जमा होणार आहेत. तर आता हे 5 मोठे गिफ्ट कोणते असणार, कोणत्या बहिणींना मिळणार, कोणत्या बहिणी या गिफ्टसाठी पात्र ठरणार, कोणत्या बहिणी अपात्र ठरणार, संपूर्ण माहिती आपण एकाच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर आता लगेच माहिती जाणून घेऊया. तर सर्वात पहिला महिलांचा प्रश्न होता, गिफ्ट तर आम्हाला मिळत राहतील, परंतु 10व्या हप्त्याचं आमचं काय झालं? तर 10वा हप्ता वाटप सुरू झालं आहे का? तर हो मित्रांनो, आता मार्चचा हा शेवटचा आठवडा आहे आणि त्यामुळे 10व्या हप्त्याचं वाटप नियोजन देखील सुरू झालेलं आहे. हो मित्रांनो, आता जी सर्वात जबरदस्त व आतापर्यंत यूट्यूबवर कोणीही अपडेट दिलेली नाही ती अपडेट आपण तुमच्यासाठी देत आहोत. मार्च हप्ता वाटप सुरू झालेलं आहे. काही महिलांच्या खात्यावर पैसेसुद्धा जमा झालेले आहेत. त्यांचे कमेंटचे प्रूफ देखील आपल्याकडे आहे, ते तुम्हाला आपण व्हिडिओच्या माध्यमातून पुढे देणारच आहोत. त्याच्या अगोदर मित्रांनो, आता 10वा हप्ता वाटप करण्याचे आदेश आलेले आहेत का आणि आदेश कशामुळे आलेले आहेत ते देखील तुम्हाला मी एक्झॅक्ट कारण सांगतो मित्रांनो. लाडकी बहीण योजना 2025 10वा हप्ता वाटप करण्याचे आदेश जे आहेत ते जाहीर झालेले आहेत आणि याचे कारण म्हणजे दरवेळेस हप्ता वाटप करण्यास उशीर होतो, बहिणी नाराज होतात, बहिणींना राग येतो आणि या कारणास्तवच आता 10वा हप्ता वाटप जे आहे ते सुरू झालेलं आहे आणि हे 10वा हप्ता वाटप सर्वात अगोदर बहिणींना मिळून जाणार आहे. हप्ता तर सर्व बहिणींना मिळणारच आहे, परंतु यामध्ये देखील त्यांनी काही अटी व नवीन पात्रता ठेवलेल्या आहेत, त्या देखील आपण पाहणारच आहोत. आणि आजपासून बहिणींच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे, तो म्हणजे 10वा हप्ता. कारण की याच्या अगोदरही भरपूर महिला विचारतात, सर हप्ता वाटप सुरू झालं का? तर हे पहा, तुमच्यासाठी सर्वात आनंदाची आणि मोठी अपडेट आत्ताची आहे, ती म्हणजे 10वा हप्ता वाटप सुरू झालेलं आहे, परंतु निवडक जिल्ह्यामध्ये हे पैसे जमा होत आहेत. आज 3 जिल्हे, उद्या 3 जिल्हे, अशा पद्धतीने 8 दिवस हे सुरूच राहणार आहे व शेवटच्या दिवशी सर्वात जास्त जिल्हे असणार आहेत. तर आता सर्वात अगोदर मोठे 10 जिल्हे जे आहे ते आज वाटप असणार आहे, कारण की 10वा हप्ता जो आहे तो आजपासून वाटप करण्यास सुरुवात झालेली आहे. आणि आतापर्यंत काही महिलांच्या कमेंट देखील आपल्याला आलेल्या आहेत की सर आम्हाला 10वा हप्तासुद्धा मिळालेला आहे आणि 10वा हप्ता त्यांना किती मिळाला ते देखील आपण व्हिडिओच्या पुढे तुम्हाला सांगणारच आहोत. त्याच्या अगोदर 10 महत्त्वपूर्ण जिल्हे आपण पाहूया की या 10 जिल्ह्यामध्ये आज पैसे जे आहे ते वाटप होणार आहे, तो म्हणजे 10वा हप्ता. आणि सोबतच गुढीपाडव्यानिमित्त बहिणींसाठी 5 मोठे गिफ्ट तर असणारच आहेत. आता ते गिफ्ट कोणते असणार आहेत ते आपण अगोदर जाणून घेऊया, त्याच्यानंतर जिल्हे पाहूया. तर रेशन कार्डवर ज्याप्रमाणे तुम्हाला प्रत्येक सणानिमित्त, दिवाळी असो, भाऊबीज असो, किंवा काय असो, तर आनंदाचा शिधा जो आहे तो मिळत असतो आणि या कारणास्तव आता गुढीपाडव्यानिमित्त देखील आनंदाचा शिधा जो आहे तो दरवर्षीप्रमाणे यावर्षी मिळणार आहे, परंतु यावर्षी हा आनंदाचा शिधा अत्यंत स्पेशल असणार आहे. तर स्पेशल कशामुळे असणार आहे मित्रांनो? तर पहिलं महत्त्वाचं मेन कारण म्हणजे काय, तर आता लाडकी बहीण योजनेचं सोबत चालूच आहे आणि या लाडकी बहीण योजनेत भर टाकण्यासाठी शासनातर्फे वेगवेगळ्या योजना ज्या त्या राबवल्या जात आहेत आणि त्या योजनेचा लाभ फक्त लाडक्या बहिणींनाच मिळाला पाहिजे या दृष्टिकोनातून शासन प्रयत्न करत आहे. आणि त्यामध्येच पहिला प्रयत्न म्हणजे रेशन कार्डवर आता साडी वाटप सुद्धा होणार आहे मित्रांनो. 7 ते 8 वस्तू ज्या रेग्युलर येतात, तेल असेल, साखर असेल किंवा इतर दुसऱ्या 2 ते 3 वस्तू असतील त्या तर येतच आहेत, परंतु त्याच्यासोबतच आता तुम्हाला पिवळ्या आणि केशरी रेशन कार्डवर आनंदाचा शिधासोबतच पैठणी साडी जी आहे ती सुद्धा शासनातर्फे वाटप केली जाणार आहे. कारण की गुढीपाडव्यानिमित्त बहिणींना साडी देण्याचं शासनाचं धोरण आहे व गरीब महिलांना कशा पद्धतीने साडी मदत करता येईल या हिशोबाने त्यांनी रेशन कार्डवर साडी वाटपचे नियोजन जे आहे ते आखलेले आहे. चला तर तुम्हाला साडी मिळणार का? किंवा प्रत्येक सणाला बहिणींना गिफ्ट जे आहे ते नक्कीच मिळत असतात, कारण की तुम्हाला माहिती असेलही, दिवाळी असेल, भाऊबीज असेल किंवा रक्षाबंधन असेल तर बहिणींना 2-2 हप्ते सोबत वाटप करण्यात आले होते. आणि यामध्ये आता होळीनिमित्त देखील आत्ताचा हप्ता तुम्हाला भेटला असेलही, 3000 रुपये होळीनिमित्त बहिणींच्या खात्यावर जमा करण्यात आला होता. त्याचप्रमाणे आता मित्रांनो, गुढीपाडव्याचं नेमकं गिफ्ट काय असणार? गुढीपाडव्याला अशा पद्धतीने 2 हप्ते मिळणार का? तर हे पहा, तुम्हाला हप्ता एकच मिळणार आहे, परंतु यामध्ये सर्वात जबरदस्त अपडेट अशी आहे मित्रांनो, एकच हप्ता पण तो सुद्धा 2100 रुपये तुमच्या खात्यावर 10वा हप्ता जमा होणार आहे. याचे कारण नेमकं काय आहे ते आपण अगोदर जाणून घेऊया मित्रांनो. याचे कारण मित्रांनो असे आहे की आता लाडकी बहीण योजनेला 1 वर्ष जे आहे ते पूर्ण झालेले आहे आणि 1 वर्ष पूर्ण म्हणजे वर्धापन दिन आहे लाडकी बहीण योजनेचा. आणि या कारणास्तवच बहिणींना आता 10वा हप्ता 2100 रुपये वाटप जे आहे ते सुरुवात झालेली आहे. आता 10वा हप्ता कोणाला मिळणार? तर हे पहा, यासाठी 4 ते 5 महत्त्वपूर्ण अटी यांनी दिलेल्या आहेत.
सोबतच योजनेतून 52 लाख अशा महिला बाद होणार आहेत, ज्या महिला डबल योजनेचा लाभ घेत असतात व काही नियम जे दिलेले आहेत ते नियम त्यांनी मोडलेले आहेत व ते छोटे नियम मोडल्यामुळे बहिणींना लाभ जो आहे तो इथून पुढे अजिबात मिळणार नाही व नवीन अटीमुळे काही अडचण येणार का, तर हे पहा काही महिलांना तर अडचण येऊ शकते, परंतु तुम्ही विचारा सर आम्हाला 10वा हप्ता कधी मिळेल, तर हे पहा तुम्हाला 10वा हप्ता देखील मिळण्यास सुरुवात झालेली आहे. फक्त तुम्ही एकदा ह्या अटी चेक करून घ्या, या अटी आपण सर्व पूर्ण करत आहोत का, त्या अटी जर तुम्ही पूर्ण करत असाल तर मग मात्र तुम्हाला टेन्शन नाही मित्रांनो, पैसे तुमच्या खात्यावर आजच्या आज जमा होऊन जातील. तर आता नवीन नियम व अटी नेमकं कोणत्या आहेत व बहिणींनी हे कशा पद्धतीने पालन करायचे आहे ते आपण जाणून घेऊया. तर हे पहा सर्वात पहिली अट यांनी ठेवलेली आहे ती म्हणजे काय, तर आधार कार्ड विषयीचा नियम आहे मित्रांनो. आधार कार्डबरोबर बँक पासबुकवर तुमचे एकच नाव असायला पाहिजे व एकच जन्मतारीख असायला पाहिजे. सोबतच तुम्ही इतर कुठल्याही लाडकी बहीण योजना सोडता इतर कुठल्याही योजनेचा जर लाभ घेत असाल, डबल योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला हप्ता जो आहे तो मिळणार नाही. भरपूर महिलांचा प्रश्न होता, सर आम्हाला PM किसानचे सुद्धा पैसे येतात, मग लाडकी बहीण योजनेने काही परिणाम होणार का, तर हे परिणाम 100% होणार आहे. जे PM किसान योजनेचे पैसे येत असतात 1000 रुपये किंवा 1000 रुपये येतात आणि त्याप्रमाणे आता मित्रांनो लाडकी बहीण योजनेचे 1500च्या ऐवजी आता फक्त 500 रुपये तुम्हाला मिळणार आहेत व असं मिळून एकत्रितरित्या 1500 रुपये लाभ जो आहे तो तुमच्या खात्यावर जमा होऊन जाणार आहे. याच्यानंतर तिसरी व सर्वात महत्त्वपूर्ण अट आपण म्हणू शकतो ती म्हणजे काय, तर ज्या लाडक्या बहिणींना लाभ पाहिजे आहे 10वा हप्त्यासंदर्भात तर त्यांचे KYC जी आहे ती लवकरच करावी लागणार आहे. हो मित्रांनो, KYC विषयी देखील अपडेट आलेला आहे आणि KYC ज्या महिला करतील बँक अकाउंटची KYC ज्या महिला करतील तर अशाच महिलांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत, अन्यथा पैसे जमा होणार नाहीत. सध्या तरी त्यांनी सांगितले नाही KYC करून लगेच करून घ्या म्हणून, परंतु जून-जुलै महिन्याच्या दरम्यान KYC जी आहे ती केली जाऊ शकते. आणि शेवटचा सर्वात महत्त्वपूर्ण नियम म्हणजे काय, तर मित्रांनो जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ पाहिजे असेल तर तुम्हाला 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्नाचा पुरावा जो तो लवकर सादर करावा लागणार आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर उत्पन्नाचा दाखला जो तो तुम्हाला लवकरच काढावा लागणार आहे. याच्यानंतर दुसरी महत्त्वपूर्ण अपडेट म्हणजे मित्रांनो प्रत्येक महिन्यास हप्ता वाटप करण्यास उशीर होतो आणि या कारणास्तवच आता मोठा निर्णय घेतलेला आहे. तो म्हणजे काय, तर 10वा हप्ता वाटप तर करूनच टाका. सोबतच बहिणींना 5 मोठे गिफ्टसुद्धा जाहीर झालेले आहेत व लाडकी बहीण वर्धापन दिनानिमित्त ही बहिणीसाठी सप्रेम भेट असणार आहे. तर तुम्हाला गिफ्ट मिळणार का आणि मिळणार तर कशा पद्धतीने मिळणार ते आपण लगेच जाणून घेऊया. तर मित्रांनो मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणीसाठी 4 गिफ्ट जे आहे ते तयार केलेला आहे किंवा 4 गिफ्ट वाटप करण्याचा निर्णय जो आहे तो लाडक्या बहिणीसाठी घेतलेला आहे. चला तर हा निर्णय नेमकं काय घेतलेला आहे व मुख्यमंत्री बहिणीने 4 मोठे गिफ्ट कधी वाटणार आहेत व आज कोणते गिफ्ट मिळणार संपूर्ण माहिती आपण लगेच जाणून घेऊया. तर तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता मित्रांनो, आम्ही वचन दिल्याप्रमाणे पहिलं तर सर्वात जबरदस्त गिफ्ट तुम्हाला माहिती झालेलं असेलही. आम्ही वचन दिल्याप्रमाणे बहिणींना आता 10वा हप्ता 2100 रुपये जो तो वाटप करणार आहोत आणि फक्त याच बहिणींना हे पैसे आम्ही देणार आहोत ते देखील त्यांनी सांगितलेलं आहे. तर आता महत्त्वपूर्ण म्हणजे दुसरा निर्णय आहे, आता विलंब करू नका, माझ्या बहिणींना पैसे पाठवा असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले आहेत व त्याचा लाभ जो आहे तो लवकरच बहिणीच्या खात्यावर जमासुद्धा होणार आहे. तर आता बहिणींना 2 अशा पद्धतीने मेसेज येणार आहेत. पहिला मेसेज तर तुम्हाला मिळाला असेलही. पहिला मेसेज असा होता की DBTद्वारे तुमच्या खात्यावर 3000 रुपये 2 महिन्याचे जे आहे ते जमा झालेले होते, परंतु आता एप्रिलचा मेसेज अतिशय वेगळा असणार आहे. या मेसेजच्या अंतर्गत तुम्हाला 2100 रुपये जमा झालेले अशा पद्धतीचा मेसेज काही महिलांना आलेला आहे व 10वा हप्ता देखील वितरण सुरू झालेलं आहे. त्यामुळे 3 ते 4 जिल्ह्यामध्ये आतापर्यंत पैसे जमासुद्धा होऊन गेलेले आहेत. ट्रायल रन जे आहे ते चालू झालेलं आहे आणि तुमच्या खाते जिल्ह्यात देखील आज पैसे येणार आहेत. 10 जिल्ह्यांची मित्रांनो मी तुम्हाला यादी देणार आहे. त्या यादीमध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला आज जो आहे तो 10वा हप्ता तुमच्या खात्यावर डायरेक्ट जमा होऊन जाणार आहे. व गिफ्ट क्रमांक 3 जे आहे ते सर्वात स्पेशल गिफ्ट असणार आहे मित्रांनो. जिल्ह्याचे आहे आपण पुढे पाहूयाच, त्याच्या अगोदर स्पेशल गिफ्ट जे आहे ते नेमकं कोणते आहेत लाडक्या बहिणीसाठी ते देखील जाणून घेणे अतिशय महत्त्वपूर्ण ठरते. तर यामधील सर्वात स्पेशल गिफ्ट म्हणजे 2400 शिलाई मशीनचं मोफत वितरण जे आहे ते केलं जाणार आहे आणि हे वितरण फक्त लाडक्या बहिणीसाठीच केलं जाणार आहे. यामधील बहिणींना अशा पद्धतीने लाभ देण्यात येणार आहे की ज्या बहिणींना घरी बसून व्यवसाय करायचा आहे तर अशा बहिणींना 2400 शिलाई मशीन प्रत्येक जिल्ह्यानुसार वाटप जे आहे ते सुरू होणार आहे मित्रांनो. परंतु शिलाई मशीन पाहिजे असेल तर तुम्हाला काही नियम व अटी पालन करावे लागणार आहे. तर सर्वात पहिली अट यांनी ठेवलेली आहे ते म्हणजे तुमचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असायला पाहिजे. जर उत्पन्न जास्त असेल तर त्याचा लाभ जो आहे तुम्हाला अजिबात मिळणार नाही. याच्यानंतर दुसरा महत्त्वपूर्ण नियम यांनी ठेवलेला आहे तो म्हणजे काय, तर
तुम्हाला जर लाडकी बहीण योजनेचा लाभ पाहिजे असेल तर इतर कुठल्याही योजनेचा लाभ तुम्ही घेत नसायला पाहिजेत व तुम्हाला फक्त शिलाई मशीन योजनेचाच लाभ घ्यायचा आहे. तर या शिलाई मशीनच्या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला किती रक्कम दिली जाते तर 14 ते 15,000 रुपये जे आहे ते शिलाई मशीन खरेदी करण्यासाठी शासनातर्फे सबसिडी तुम्हाला दिली जाते. व ही जर पाहिजे असेल तर यासाठी नवीन अर्ज जे आहे ते मार्च एंडिंगला चालू होणार आहे. ते अर्ज जे ते लवकरात लवकर करणे महत्त्वपूर्ण ठरते, कारण की ज्या महिला सर्वात लवकर अर्ज करतील अशाच महिलांना याचा लाभ जो आहे तो मिळणार आहे. ज्या महिला उशिरा अर्ज करतील त्यांना याचा लाभ जो आहे तो मिळणार नाही. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण का जसे अर्ज भरण्यास चालू होतील नवीन अर्ज तसे आपण तुम्हाला अपडेट ती देणार आहोत. त्यामुळे सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक देखील करून टाका तुम्ही, जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. आता सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे आदिती तटकरे महिला व बालविकास मंत्री यांनी स्पष्टरित्या सांगितलं होतं की 7 मार्चला त्यांनी घोषणा केली होती आणि त्याच्यानंतर 12 मार्चपर्यंत सलग 2 हप्ते जे ते महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेले होते. आणि त्याचप्रमाणे आता नवीन घोषणा झालेली आहे ती म्हणजे 10वा हप्ता वाटप संदर्भात. 10वा हप्ता जो आहे तो या निवडक जिल्ह्यामध्ये आजपासून वाटप होण्यास सुरुवात होणार आहे. चला तर ते निवडक जिल्हे आहेत कोणते आहेत ते आपण अगोदर जाणून घेऊया. तर ते निवडक जिल्हे आहेत मित्रांनो, तुमच्या स्क्रीनवर 10 जिल्हे यापैकी असणार आहेत आणि या 10 जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा सर्वात अगोदर लाभ जो आहे तो 10वा हप्ता 2100 रुपये वितरण जे आहे ते सुरू होणार आहे किंवा सुरू झालेलं सुद्धा आहे मित्रांनो. आता ते जिल्ह्यांची नावे तुम्हाला मी सांगतो, स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता. सर्वात पहिला जिल्हा आहे मित्रांनो तो म्हणजे परभणी, सर्वांचा आवडता जिल्हा आपला परभणी. त्याच्यानंतर आहे हिंगोली मित्रांनो, त्याच्यानंतर नांदेड, लातूर, त्याच्यानंतर इकडे मग आहे धाराशिव, सोबतच इकडे असणार आहे धुळे, जळगाव व अकोला आणि सोबतच बुलढाणा आणि वाशिम. अशा पद्धतीने हे एकूण 10 जिल्हे आहेत मित्रांनो. या 10 जिल्ह्यांमध्ये पैसे जे ते आजपासून वाटप करण्यास सुरुवात झालेली आहे. याचे कारण म्हणजे काय मित्रांनो, तर 10वा हप्ता जो आहे तो वाटप करण्यात दरवेळेस उशीर होतो आणि DBTची सुद्धा कॅपॅसिटी जी आहे ती 31 ते 35 लाख दिवसाला अकाउंट्सवर पैसे जे आहे ट्रान्सफर करू शकते. आणि या कारणास्तव आता हा मोठा निर्णय जो आहे तो शासनाने घेतलेला आहे व या जिल्ह्यामध्ये सर्वात आज पासून पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. तुम्ही मला सर मग इतर आमच्या जिल्ह्यांचं राहिलेल्या जिल्ह्यांचं काय होणार, तर हे पहा. मग इकडे पुणे असेल, सातारा असेल, सांगली किंवा इकडे नागपूर विभाग असेल, छत्रपती संभाजीनगर विभाग असेल, तर या विभागामध्ये पैसे कधी वाटप होणार, तर येत्या 2 दिवसात या विभागामध्ये देखील पैसे वाटप करण्यास सुरुवात होणार आहे. उद्या नवीन यादी येणार आहे मित्रांनो आणि ती नवीन यादी जर पाहिजे असेल तुम्हाला, तुमच्या जिल्ह्याचं नाव त्यामध्ये असेल बघायचं असेल तर चॅनल लगेच सबस्क्राईब करून ठेवा, कारण की यादी येता क्षणी आपण तिथं अपडेट तुम्हाला देऊन टाकणार आहोत व कुठल्याही प्रकारचा उशीर न करता स्पष्टरित्या तुम्हाला सांगणार तुमच्या जिल्ह्यामध्ये आज पैसे येणार का नाही. आणि अशा नवनवीन अपडेटसाठी मित्रांनो सबस्क्राईब करा. तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातून असू द्यात, तुमच्यासाठी अपडेट ही नक्कीच असणार आहे आपल्याकडे. त्यामुळे व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला काही अडचण असेल, प्रश्न असेल तर कमेंटमध्ये लगेच सांगा. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करत असतो व आमची टीम सुसज्ज असते तुमच्यासाठी प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्यासाठी. धन्यवाद.